या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स। An exclusive collection of gold jewelry by PNG। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। रेल्वे मधून प्रवास करायला अनेकांना आवडतं आणि ज्यांना आवडतं त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे। भारतीय रेल्वेमध्ये अनेक सुखसोयी आहेत आणि काही सुविधा देखील आहेत। अनेकांना खिडकीकडे बसून रेल्वेतून मामाच्या गावाला जायला सुद्धा खूप आवडतं। पण एक गोष्ट अशी आहे की हिंदू संस्कृतीमधील एक फळ जे आपण रेल्वेमध्ये खाऊ शकत नाही ते कोणते आहे ते सांगण्यासाठीचाच हा माझा खास व्हिडिओ। नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा सागर न्यूज। रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे। यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेच्याच प्रवासाला पसंती दाखवली जाते। महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा असतो। भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी काही नियम सुद्धा तयार केले आहेत। या नियमांची पायमल्ली केल्यास प्रवाशांवर कठोर कारवाई केली जाते। यामुळे रेल्वेने तयार केलेले नियम प्रवाशांनी मोडू नयेत असं आवाहन जाणकार लोक करतात। दरम्यान आज आपण रेल्वे प्रवासामधील अशाच एका नियमाची माहिती जाणून घेणार आहोत। खरं तर रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना काही फळं सोबत नेता येत नाहीत। कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण रेल्वे प्रवासादरम्यान काही फळांच्या वाहतुकीवर पूर्णतः बंदी असून असे फळ जर प्रवासी सोबत नेत असतील तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते। दरम्यान आज आपण भारतीय रेल्वेने प्रवास करताना कोणते फळ सोबत नेता येतं आणि कोणतं नेता येत नाही यावर कारवाई होऊ शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत। भारतीय रेल्वेने हिंदू सनातन धर्मात अगदीच पवित्र मानले गेलेले एक फळ वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी आहे। हो, बरोबर वाचताय तुम्ही। हिंदू धर्मातील पवित्र फळ म्हणजे नारळ, ज्याला आपल्याकडे श्रीफळ असं सुद्धा म्हणतात। ते नारळ रेल्वेने प्रवास करताना सोबत नेता येत नाही। आम्ही तुम्हाला सांगतो की भारतीय रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही ट्रेनच्या डब्यात नारळ सोबत घेऊन जाऊ शकत नाही। आता तुम्ही विचार करत असाल की नारळ घेऊन रेल्वेने प्रवास का करता येत नाही, तर नारळ हे ज्वलनशील असल्याचा युक्तिवाद रेल्वेकडून करण्यात आलेला आहे। त्यावर असलेली कोरडी साल छोटी ठिणगी पडून ही आग पकडू शकते असं रेल्वेचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच नारळ घेऊन प्रवाशांना प्रवास करता येत नाही। महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही नारळ सोबत घेऊन प्रवास केला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते। याशिवाय रेल्वे प्रवासादरम्यान फटाके, गॅस सिलेंडर, पेंट आणि थिनर या वस्तू सोबत नेता येत नाहीत। या व्यतिरिक्त इतर प्रवाशांना त्रास होईल अशी कोणतीही वस्तू ट्रेनमध्ये नेण्यास मनाई असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे।